Hello student, now in this video, now we are in the last video of this nomenclature topic. Now I will give you some different examples, some complicated example might maybe happen, question may be asked on such examples. Suppose we have this type of compound OH bond CO bond CH2 bond COOH. This is the dicarboxylic acid. This is the dicarboxylic acid. What happen in this dicarboxylic acid? Suppose for example, if you want to consider selection of PC, 1, 2, 3, both carbon atom in the parent chain. Therefore, word root is prop. Now saturate AN, but this is called as propanedioic acid, ANDIOIC acid. Why it is DIOIC acid? Because two carboxylic group is there, therefore it is called as the propanedioic acid. This is very important and very interesting concept if you want to consider. This is called as the propane. This is called as the propane, propanedioic acid. Suppose for example we have this type of organic compound COOH bond COOH. How many carbon in PC? Only 2 carbon. Therefore the name of this compound is ethane dioic acid. Ethane dioic acid. If 2 functional group is there, then we consider as a propanedioic acid or ethane dioic acid. Suppose for example now we are going to discussing the some alternate example. What is that? Now suppose in organic compound we have a 3 functional group CO bond CH2 bond COOH bond CH2 bond COOH. Suppose we have a such type of 3 organic compound. आता जर असे 3, हा एक COH आहे, हा दुसरा COH आहे, हा तिसरा COH आहे. जर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असे 3 COH ग्रुप असतील, 3 COH ग्रुप असतील, द नेमिंग ऑफ दिस कंपाऊंड बिकम, याचं नाव देत असताना आता याला तुम्हाला सरळ सरळ असं पण म्हणता येतं. कसं नाव देणार तुम्ही? आता हा बघा 1 2 3, मग तुम्ही असं म्हणा 1,2,3 लगेच घ्यायचं प्रोपेन. लिसन 1,2,3 प्रोपेन ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड. मला सांगा कार्बॉक्झिलिक ॲसिड कधी वापरतो आपण? जर तुम्ही ह्या कार्बनला पीसी मध्ये काउंट नाही केलं तर. इफ म्हणजे तुम्ही जर हे कार्बन पॅरेंट चेन मध्ये काउंट केले नाहीत, तुम्हाला माहिती आहे की, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही याला काय म्हणता? व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? मी जर म्हणलं तुम्हाला याचं नाव सांगा, व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? सायक्लोहेक्झेन कार्बॉक्झिलिक ॲसिड. सायक्लोहेक्झेन कार्बॉक्झिलिक का म्हणले? का हा तुम्ही पीसी मध्ये काउंट केलाय का नाही काउंट केलाय? म्हणजे जर समजा इफ यू कांट काउंट द कार्बन इन पॅरेंट चेन, मग सरळ अशा वेळेस माहिती कार्बॉक्झिलिक ॲसिड. मग याचं नाव काय असेल? 1 2 3 प्रोपेन ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड. कळलं का तुम्हाला? आणि पुन्हा जर समजा तुम्हाला वाटलं वेगळं, दिस इज अ करेक्ट नेम, दिस इज अ करेक्ट नेम, तुम्ही हेच नाव वापरावं. समजा मी जर म्हणलं तुम्हाला हे नाव घ्या OH, सपोज वी हॅव दिस टाइप ऑफ कंपाऊंड NCCN. सपोज फॉर एक्झाम्पल CH2 बॉन्ड CH बॉन्ड CN बॉन्ड CH2 CN. मग याचं नाव काय असेल? 1,2,3, मग पुढे लगेच काय? प्रोपेन. प्रोपेन पुढे काय? ट्राय कार्बोनाइट्राइल. प्रोपेन ट्राय कार्बोनाइट्राइल. दिस इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड बाय कन्सिडरिंग दिस फेनॉमेनॉन 1,2,3 प्रोपेन ट्राय कार्बोनाइट्राइल. आता याला जर समजा तुम्हाला अल्टरनेट नाव द्यावं म्हणलं, अल्टरनेट याचं ऑर बघा. आता सपोज इफ वी कन्सिडर अल्टरनेट नेम फॉर दिस, आता मी याचं तुम्हाला ऑर सांगतो आणि मग याचं ऑर सांगतो, म्हणजे वहीमध्ये लिहून घ्या तुम्ही, म्हणजे भविष्यात तुम्हाला कधी ट्रबल जाणार नाही. इफ सच एक्झाम्पल मे बी आस्क इन द एक्झामिनेशन ऑर सम सिमिलर एक्झाम्पल लाईक दिस, ते तुम्हाला सहज जमलं पाहिजे. आता ऑर जर म्हणलंस, आता मी काय म्हणलं 1 2 3 प्रोपेन ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता ऑर मध्ये आपण काय करू? समजा हे स्ट्रक्चर घ्या OHCO बॉन्ड CH2 बॉन्ड CHCOOH बॉन्ड CH2 COOH. येस, जर तुम्ही हे कार्बन पीसी मध्ये काउंट केले 1 2 3 4 5, ना पॅरेंट चेन मध्ये 5 कार्बन झाले. मग आता हा सबस्टिट्यूएंट झाला ना, आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे जर COH सबस्टिट्यूएंट असेल तर त्याचं प्रिफिक्स आहे कार्बॉक्सी. आपण बघितलं त्या लिस्टमध्ये. मग याचं नाव काय असेल? 3 कार्बॉक्सी. लक्षात तुमच्या 3 कार्बॉक्सी. हाऊ मेनी कार्बन इन पीसी? 5, म्हणून 3 कार्बॉक्सी पेंटेन. लगेच मग काय? DIOIC डाईक ॲसिड. हे डाईक ॲसिड का? 2 कार्बन पीसी मध्ये असल्यामुळे हा पण COH आहे, हा पण COH आहे, म्हणून 3 कार्बॉक्सी पेंटेन
डायक ॲसिड. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज व्हेरी सिम्पल थिंग्स वेन एव्हर वी कन्सिडर दिस फेनॉमेनॉन. आणि पेंटेन डायक ॲसिड लिहिताना इथं तुम्हाला नंबर पण देता येते. नंबर कोणता देणार तुम्ही इथं नंबर 1,5 सपोज. हां म्हणजे तुम्हाला पेंटेन डायक ॲसिड म्हटल्यावर नंबर द्यायची गरज नाही, तरी पण 3 कार्बॉक्सी पुन्हा 1,5 हे 1ला आहे, हे 5ला आहे 1,5. नंतर असं पण म्हणता येतं पेंटेन DIOIC पेंटेन डायक ॲसिड. म्हणून दीज आर द नॉमेनक्लेचर ऑफ सम कॉम्प्लिकेटेड कंपाऊंड. एक एक कंपाऊंड तुम्ही लिहून घ्या. बाळांनो मी जर म्हटलं तुम्हाला CHO मला सांगा हाऊ मेनी कार्बन इन PC? 2 कार्बन. देअरफॉर दिस इज कॉल्ड एज इथ इज अ रूट वर्ड. देन ANE इथेन, नंतर काय करा DIAL, दिस इज कॉल्ड एज इथेन डायअल. डाय का 2, अल का अल्डिहाइड असल्यामुळे वी कन्सिडर द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज द इथेन डायल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजणं अतिशय गरजेचं आहे. मी तुम्हाला आता काही आणखी अवघड एक्झाम्पल हे लिहून घेतलं का तुम्ही, सम क्रिटिकल एक्झाम्पल रिलेटेड विथ द IUPAC नॉमेनक्लेचर. आता याच्यानंतर मी तुम्हाला आणखी काही अवघड एक्झाम्पल देतो. तुम्ही सगळ्यांनी अतिशय लक्षपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही वेन एव्हर वी कन्सिडर अबाउट द नॉमेनक्लेचर फेनॉमेनॉन ऑर ऑल दीज थिंग्स. समजा माझ्याकडे हा एक कंपाऊंड आहे. आता लक्षपूर्वक बघा, दिस इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. CH3 बॉन्ड COOC2H5. बऱ्याच लोकांना हे येत नाही बरं का. आता मला सांगा हा ईस्टर आहे, तुम्हाला माहिती ईस्टर. मग नावाची सुरुवात इथूनच करावं लागेल ना, नावाची सुरुवात इथून करावं लागेल. मग याचं काय म्हणणार तुम्ही इथाईल. पहिल्यांदा इथाईल 2 कार्बन असल्यामुळे इथाईल इथॅनोएट. आलं लक्षात तुमच्या इथाईल इथॅनोएट. करेक्ट. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज इथिल इथॅनोएट. आता मी जर समजा असा ईस्टर घेतला C डबल बॉन्ड OOC2H5. C2H5 म्हणजे इथाईल. पुन्हा इथे काय C डबल बॉन्ड OOC2H5. आता बघा हे 2 कार्बन एकमेकाला अटॅच आहेत ना, मग PC मध्ये 2 कार्बन झाले. मग PC मध्ये 2 कार्बन झाल्यामुळे हा झाला इथेन. पण OATच्या ऐवजी आता बघा हे 2 इथिल असल्यामुळे याचं नाव काय असेल डाय इथाईल. बरोबर, डाय इथाईल. हे 2 इथिल ग्रुप आहेत ना, डाय इथाईल. PC मध्ये 2 कार्बन आहेत म्हणून ETHANE इथेन. आता 2 CO हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे म्हणून इथेन DIOAT. म्हणजे OATच्या ऐवजी मी डाय का लावलं, इथं डाय लावलं का नाही, ते एकच होतं ना. पण हे PC मध्ये 2 कार्बन असल्यामुळे इस्टर म्हणून इथेन डायट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स, इथेन डायट. आता बघा, आता मी थोडं आणखी अवघड करतो बघा. आता थोडंसं आता हे तुम्हाला कळलं का, हे डाय इथाईल इथेन डायट. दिस इज व्हेरी क्रिटिकल एक्झाम्पल. बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही. आता मी दुसरं एक्झाम्पल काय घेतो, समजा CH2 इथं घ्या तुम्ही CH2. आता एक्झाम्पल असं घेऊ आपण CH2 C डबल बॉन्ड O. सपोज वी आर कन्सिडर लाईक दिस एक्झाम्पल CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड OO. CH3 C डबल बॉन्ड O आणि हा इथं CH2, हा इथं CH2, हे इथं कॉमन. नीट बघा या 2 एक्झाम्पलमध्ये फरक आहे. हे CO एकमेकाला अटॅच होते म्हणजे PC मध्ये आले, पण PC मध्ये ही इथं 2 कार्बन आहेत, इथं 2 कार्बन आहेत. पण याचं नाव आधी घ्यावं लागेल ना, पण दिस अटॅच टू बोथ. आता कसं करणार तुम्ही, हे 2 एक्झाम्पल बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. मग आता इथं तुम्हाला नाव द्यावं लागेल. आता हे 2 असल्यामुळे याला म्हणावं लागेल तुम्हाला इथिलिन. आता इथिलिन दोघाला असल्यामुळे आता इथं कसं करणार तुम्ही, हे दोन्ही डबल आहे ना, म्हणजे इथं डाय घ्यावं लागेल तुम्हाला. आता डाय आलं लक्षात तुमच्या, इथिलिन डाय आणि मग इथॅनोएट. का तर प्रत्येक इथॅनोएट वेगळा आहे ना, हा एक इथॅनोएट, हा एक इथॅनोएट, पण हे 2 वेळेस असल्यामुळे डाय इथॅनोएट. इथं काय इथेन डायट. कळलं का तुम्हाला. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे PC मध्ये आल्यामुळं आपण DI इथं वापरला आहे. काय तर फंक्शनल ग्रुप दोन्ही, जसं आपण याच्या अगोदर काय बघितलं होतं, हा जर असेल तर तुम्ही काय म्हणायचं इथेन डायकार्बॉक्सिल, इथेन डायोक ॲसिड. तसंच इथेन डायट आलं लक्षात, इथेन डायक ॲसिड तसं इथेन डायट. पण हे असं नाही ना, हे 2 वेगळे आहेत म्हणून इथं डाय घ्यावं लागेल तुम्हाला, म्हणून डाय इथॅनोएट. सो दीज आर द सम इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग कन्सेप्ट रिलेटेड विथ दिस फेनॉमेनॉन. समजा मी तुम्हाला आणखी बरेच एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज वी हॅव C डबल बॉन्ड O बॉन्ड COOH आणि हिअर ऑल्सो सपोज COOH. असे किती COH आहेत, 2 नंबरिंग द्या, 1 2 3 4 5. बरोबर. आता हा सबस्टिट्यूट झाला ना, हे दोन्ही
प्रिन्सिपल झाले, PFG झाले, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप. मग याचं नाव काय असेल? याचं नाव असेल 3-ऑक्सो. करेक्ट का? तर तो PC मध्ये आहे ना, PC मध्ये असेल तर ऑक्सो मी तुम्हाला लिहून दिलं ना त्याच्यामध्ये 3-ऑक्सो. मग आधी इथं कसं आहे 3-ऑक्सो 1,5 पेंटेन DIOIC पेंटेन डायिक ॲसिड. आलं लक्षात द्या. 3-ऑक्सो 1,5 पेंटेन डायिक ॲसिड म्हणून तुम्हाला अतिशय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेटेड विथ दिस फेनॉमेनॉन म्हणून पेंटेन डायिक ॲसिड. सपोज फॉर एक्झाम्पल आणखी आपण काय किचकट एक्झाम्पल बघू आपण, सगळे किचकट एक्झाम्पल. कधी कधी काय होते तुम्हाला परीक्षेमध्ये, समजा त्यांनी तुम्हाला असं काहीतरी एक्झाम्पल तुम्हाला विचारले, काही करतात ते एक्झामिनेशनमध्ये, म्हणजे असं म्हणणार तुम्ही सर हे स्वस्तिक आहे, हे स्वस्तिक नाही, दिस इज वन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. हाऊ? कसा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो? आता मला सांगा PC मध्ये 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 म्हणजे द पॅरेंट चेन कंटेन 5 कार्बन ना. आयदर गो फ्रॉम दिस साइड और दॅट साइड. मग नंबरिंग द्या 1 2 3 4 5 राईट. दिस इज द पॅरेंट चेन कंटेन 5 कार्बन ॲटम. 1 2 3 4 5. Now on third carbon these are the two substituent. This is ethyl, this is also ethyl. What is the name of this compound? 3,3 diethyl. What is the name of this compound? 3,3 diethyl. आणि ब्रँच 5 कार्बन आहे, therefore this is called as the 3,3 diethyl pentane. Yes or no? So these are the very simple things related with this phenomenon by considering this. आता मी तुम्हाला आणखी तुम्हाला समजा एखाद्या ब्रँचवर ब्रँच असेल, सपोज फॉर एक्झाम्पल वी हॅव सम अनादर ॲप्लिकेशन्स और अनादर कंपाऊंड विच वन इज समथिंग कॉम्प्लिकेटेड. समजा मी जर तुम्हाला म्हणलं की आता कधी कधी तुम्हाला काय करतात, दे आस्क यू द क्वेश्चन लाईक दिस. मी म्हणलं तुम्हाला ए व्हॉट इज IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. दिस इज अ सायक्लिक रिंग. 1 2 3 कार्बन ॲटम, 1 आणि 2 ला सबस्टिट्युएंट आहे. माझं नाव काय असेल 1,2 डायमिथाईल. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? 1,2 डायमिथाईल. आणि पुढे असेल तुमचं सायक्लोप्रोपेन. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 1,2 डायमिथाईल सायक्लोप्रोपेन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अतिशय व्यवस्थित आणि अतिशय बारकाईने तुम्हाला ऑब्झर्व करणं अतिशय गरजेचं आहे. वन्स इफ यू नो ऑल दिस थिंग्स देन एव्हरीथिंग बिकम व्हेरी सिम्पल, अदरवाईज दिस बिकम समथिंग कॉम्प्लिकेटेड. म्हणून बाळांनो मला 100% गॅरंटी की तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण येणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही. 1,2 डायमिथाईल सायक्लोप्रोपेन. आता मी तुम्हाला काय असे कॉम्प्लिकेटेड कंपाऊंड देतो ज्याच्या ब्रँचवर ब्रँच असेल, ब्रँचवर ब्रँच. मग अशावेळेस आपण काय केलं पाहिजे? यू डोंट वरी. ब्रँचवर ब्रँच असेल तर हे सगळं लिहून घेतलं का तुम्ही? सी ब्रँचवर ब्रँचचा अर्थ काय? समजा फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हणलं सपोज वी हॅव सम कॉम्प्लिकेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन विच सम कॉम्प्लिकेटेड ब्रँचेस आर देर इन द मॉलिक्यूल. इकडे बघा आता समजा मी तुम्हाला म्हणलं एक असा कंपाऊंड घ्या, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CHO बॉन्ड CH बॉन्ड CH CH3 बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड COH. आता हे बा थोडंसं नीट बघा. आता थोडंसं एक नवीन कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगतो या नावामध्ये. एकतर काही शंका नाही, COH हा प्रिन्सिपल आहे. मग नंबरिंग काय 1 2 3 4 5 6 राईट. 4ला CHO आहे. तुम्हाला माहिती याला आपण काय म्हणतो? याला आपण काय म्हणतो? फॉर्म्युल म्हणतो. का त्याचं प्रिफिक्स वापरावं लागेल ना, बिकॉज COH इज द प्रिन्सिपल. मग COH जर प्रिन्सिपल असेल तर तुम्हाला त्याचं सफिक्स वापरावं लागेल आणि CHO फॉर्म्युला असल्यामुळे त्याचं तुम्हाला काय वापरावं लागेल? प्रिफिक्स वापरावं लागेल. दिस इज फॉर्म्युल दिस. आता इथं बघा याला तुम्हाला 3 याला काय म्हणणार तुम्ही? आता समजा मी म्हणलं तुम्हाला 4 फॉर्म्युल. आलं लक्षात तुमच्या? 4 फॉर्म्युल करेक्ट. याला असं पण म्हणता येतं बरं का, 3 आयसोप्रोपाईल पण म्हणता येतं. 3 आयसोप्रोपाईल पण ते नॉर्मल असेल तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आयसोप्रोपाईल आणि मग पुढे काय झालं तुमचं हेक्झॅनॉइक ॲसिड. हेक्झॅनॉइक ॲसिड पण ऑर बघा ऑर. आता काय करायचं, हा जो कार्बन आहे तो मेन चेनला अटॅच आहे. ही मेन चेन झाली, ही मेन चेन झाली तुमची. दिस इज अ मेन चेन राईट. मग हा पहिला कार्बन जो आहे त्याला 1 म्हणायचं 1. मग तिथून तुम्ही लॉंगेस्ट घ्यायची, तिथून तुम्ही लॉंगेस्ट घ्यायची तिथून. मग आता 1च्या नंतर इथं 2 इथं 2 सेमच आहे की. मग आता या लॉंगेस्टमध्ये ही ब्रँच झाली ना, म्हणजे ब्रँचवर ब्रँच. दिस इज कॉल्ड, दिस इज ऑलरेडी ब्रँच. या मेन चेनमध्ये ही ब्रँच आहे. मग याच्यात पुन्हा ही ब्रँच झाली ना, मग याचं नाव देताना बघा कसं देणार तुम्ही. आता द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 4 फॉर्म्युल. अल्फाबेट तुम्ही अरेंज करून घ्या अल्फाबेटिकली 4 फॉर्म्युल. मग आता इथं काय करायचं 3 हा मेन नंबर झाला. मग ब्रॅकेट करायचं
आता या 1 वर ब्रँच आहे ना, 1 वर कोण आहे, 1 वर कोण आहे, मिथाईल, मग दिस इज कॉल्ड एज 3,1 मिथाईल. आणि एकूण कार्बन किती आहेत, 2, मग याला म्हणायचं इथाईल. कळलं का तुम्हाला? इथून नंबरिंग घ्या, दिस इज 1 मिथाईल आणि हा काय झाला तुमचा इथाईल, म्हणून असं म्हणा किंवा असं म्हणा 1 मिथाईल इथाईल. आणि पुढे काय असेल मग तुमचं, आता पुढे काय असेल, हेक्झॅनॉइक ॲसिड, दिस इज कॉल्ड एज द हेक्झॅनॉइक ॲसिड. समजा आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो. सपोज वी हॅव दिस टाईप ऑफ एक्झाम्पल. सपोज वी हॅव दिस इज COOCS3 ईस्टर आणि इथं काहीतरी अशी तुम्हाला सायक्लिक रिंग आहे आणि इथं काहीतरी तुमचा मिथिल ग्रुप आहे. लक्षात तुमच्या इथे काहीतरी तुमचा मिथिल ग्रुप आहे. या सायक्लिक रिंगमध्ये सपोज वी हॅव ऑन दॅट कार्बन ॲटम मिथिल ग्रुप. आता यात काही शंका नाही, नंबरिंग काय 1 2 3 4 5 6. मग मला सांगा नावाची सुरुवातच तुमची कुठनं असेल, नावाची सुरुवातच असेल तुमची कुठनं, मिथिलपासून. ऑब्वियसली द नेम स्टार्ट फ्रॉम दी मिथाईल. आता का तर ईस्टर आहे ना, ईस्टरचं नावामध्ये अल्किल घ्यावं लागेल ना, मिथाईल. आता सेकंड कार्बनला बघा, आता सेकंड 2. आता पुन्हा इथं काय झालं 1 2 3 झाला. मग सेकंड कार्बनला काय आहे 2 मिथाईल सायक्लोप्रोपाईल. व्हॉट इट बिकम, सेकंड कार्बनला काय झाला 2 मिथाईल सायक्लोप्रोपाईल. लक्षात तुमच्या इथं 1 2 3 2 मिथाईल सायक्लोप्रोपाईल. आणि मग नंतर 6 कार्बन असल्यामुळे लगेच काय म्हणणार तुम्ही, हेक्झॅनोएट. येस ऑर नो, 2 मिथाईल सायक्लोप्रोपाईल हेक्झॅनोएट. सो दीज आर द व्हेरी सिम्पल थिंग्स रिलेटेड विथ दिस फेनॉमेनॉन. तुम्ही जितके एक्झाम्पल बघता तेवढे एक्झाम्पल तुमच्यासाठी कमी आहेत, तेवढे एक्झाम्पल तुम्हाला जमणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून कुठलंही एक्झाम्पल आपल्याला जमलं पाहिजे. समजा बाळांनो आता काय, आता समजा नॉमेनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड असेल. काही ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत की त्यांचे नावं फिक्स आहेत. सम ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आर देअर, द नेमिंग ऑफ दॅट ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे सम कॉमन नेम फॉर दॅट पर्टिक्युलर ॲरोमॅटिक कंपाऊंड ॲज इट इज ॲक्सेप्टेड बाय IUPAC. आता ते कॉमन नेम कोणत्या IUPACने ॲक्सेप्ट केले, सपोज फॉर एक्झाम्पल तुमचा हा कंपाऊंड आहे, याला तुम्ही फिनॉल म्हणायचं, फिनॉल. दिस इज कॉल्ड ॲज फिनॉल. हे तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये येईल, तुम्हाला फिनॉल म्हणायचं. आता काही असे कंपाऊंड आहेत, सपोज फॉर एक्झाम्पल मी म्हणतो तुम्हाला हा OCS3, याला म्हणतात ॲनिसोल. आणि ॲनिसोल IUPACला सुद्धा ॲक्सेप्ट आहे. दिस इज कॉल्ड ॲज ॲनिसोल. सम नेम्स आर देअर. सपोज फॉर एक्झाम्पल हे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत ना. सपोज फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलं तुम्हाला दिस इज NH2, आता याला माहिती तुम्हाला अमाइन म्हणजे सॉरी दिस इज कॉल्ड ॲज ॲनिलिन. दिस इज कॉल्ड ॲज ॲनिलिन. सो ॲज पर माय आयडिया यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम रिलेटेड विथ दिस फेनॉमेनॉन. आता मी तुम्हाला काही किचकट एक्झाम्पल घेतो, तुम्हाला ते जमले पाहिजे. आपण आता कसं तुम्हाला लक्षात आलं आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आता बाळांनो मी तुम्हाला, आता तुम्ही मला या नॉमेनक्लेचरच्या याच्यामध्ये सपोज फॉर एक्झाम्पल वी हॅव सम क्रिटिकल. आता आणखी काय मी एक्झाम्पल घेतो तुम्हाला. समजा माझ्याकडे असा मॉलिक्यूल आहे, सपोज आय हॅव दिस मॉलिक्यूल. इथे काहीतरी मी डबल बॉन्ड काढला आहे. मी तुम्हाला त्या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर देतो आणि इथे तुमचा OH ग्रुप आहे, इथे तुमचा OH ग्रुप आहे. आणि सपोज वी हॅव हिअर डबल बॉन्ड अँड हिअर 1 मिथाईल ग्रुप. सांगा बरं मला याचं नाव काय, तुम्ही स्वतः सांगा. आता मला नंबरिंग कुठनं देणार तुम्ही, फंक्शनल ग्रुप असल्यामुळे इथनं देणार 1 2 3 4 5 6 बराबर. मला सांगा सबस्टिट्यूट मिथिल ग्रुप असल्यामुळे नावाची सुरुवात काय 4 मिथाईल. द नेमिंग स्टार्ट फ्रॉम लाईक दिस वे. नाव कसं सुरुवात करणार तुम्ही, नावाची सुरुवात असेल तुमच्या 4 मिथाईल. येस ऑर नो, 4 मिथाईल. मग नंतर वर्ड रूट काय हेक्स, 6 कार्बन हेक्स. आता ANE का ENE पण किती ENE, हेक्स 4 इन किती ऑल 2 ऑल संपलं. किंवा 4 हेक्झिन टू ऑल याला असे म्हणतात, 4 हेक्झिन टू ऑल. सो दीज आर द सम नेमिंग ऑफ दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड रिलेटेड विथ दिस फेनॉमेनॉन. आय होप मला आता नाही वाटत की तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेल्या आहेत. कधी कधी काय होतं, आता बघा मी कसं लिहितो बघा, 1 कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. दिस इज लाईक अ सायक्लोपेंटेन. मध्ये मध्ये ते कार्बनचे फ्युजन नाहीत. दिस इज लाईक अ सायक्लोपेंटेन. म्हणजे मी कसं केलं, पहिला कार्बन घेतला. आता मला सांगा, मी तुम्हाला, आता तुम्ही स्वतः मला सांगा, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड लास्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या कॉलेजचं नाव यशवंत महाविद्यालय नांदेड. नाव टेल मी द व्हॉट इज IUPAC नेम ऑफ दिस कॉलेज. सी आता यशवंत म्हणल्याच्या नंतर Y, शेवटी इथं काय तुमचं E, दिस इज व्हॉट S, दिस इज H, दिस इज W, this is A, this is N,
this is T, this is H1, yes or no? And finally तुम्ही पुढचं लिहा आता M, इथं काय M A H A V I D Y. See, this is D Y A H1 A L A Y A. This is Yashwant Mahavidyalaya. MAHAVIDYALAY. Now tell me what is IUPAC name of this Yashwant Mahavidyalaya. आता मला सांगा बरं Y म्हणजे काय? लॉंगेस्ट चेन 1 2 3. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे, मग याचं नाव काय असेल? 2 मिथाइल प्रोपेन. येस ऑर नो? द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 2 मिथिल प्रोपेन. येस, करेक्ट. आता मला सांगा व्हॉट इज द नेम? 1 2 3 4 5. हाऊ मेनी कार्बन इन PC? 5 कार्बन. मग नाव काय असेल याचं? नाव असेल याचं 3 मिथाइल पेंटेन. कळालं नाही तुम्हाला? बिकॉज इन पॅरेंट चेन 5 कार्बन ॲटम इज प्रेझेंट. आता मला सांगा इथे एकूण कार्बन आहेत 1 2 3 4 5 6. सिम्पल नेम ऑफ दिस कंपाऊंड इज व्हॉट? हेक्सेन. काही विषयच नाही. व्हॉट अबाउट दिस? 1 2 3 4. हाऊ मेनी कार्बन इन पॅरेंट चेन? 4 कार्बन इन पॅरेंट चेन. मग मला सांगा व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? 2,3 डायमिथाइल. येस ऑर नो? 2,3 डायमिथाइल. आणि फायनली व्हॉट इज दिस? बिकम द ब्युटेन. 2,3 डायमिथाइल ब्युटेन. मला सांगा हिअर व्हॉट? 1 2 3 4 5. हाऊ मेनी कार्बन? 5 कार्बन. मग मला सांगा व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? नेम ऑफ दिस कंपाऊंड बिकम द पेंटेन. वन्स अगेन 1 2 3. मग व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? 1,2 डायमिथाइल. येस ऑर नो? 1,2 dimethyl cyclopropane. Because this is cyclic compound, now we require the primary prefix for this cyclopropane. How many carbon? 1 2 3 4. 1 2 3 4. What is the name of this? This is called as the butane. This is called as the butane. 1 2 3. 1 2 3. This is called as 2 methyl propane. This is 2 methyl propane. So now tell me, so if you want to decide the IUPAC name of any organic compound, if you want to decide the IUPAC of any compound which may be simple or complex, this is the very simple way. These are the very simple rule to decide the nomenclature of all these things. So as per my idea, तुम्ही सगळ्यांनी आता काय करा, तुमचं स्वतःचं नाव लिहा आणि त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर लिहा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉमेनक्लेचर तुम्हाला जमलं पाहिजे. सो दिस इज, आता पुढचं तुम्ही स्वतः लिहा. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ दिस महाविद्यालय? यू नो दिस इज IUPAC नेम ऑफ यशवंत अँड दिस इज महाविद्यालय. फायनली मी तुम्हाला आणखी काही असे एक्झाम्पल घेतो जेणेकरून तुम्हाला ते काही म्हणजे सोपं वाटेल, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही. बाळांनो, सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. आता तुम्हाला कुठली गोष्ट अवघड जाईल असं मला पण वाटत नाही, पण तुम्हाला ती जाणार नाही याची काळजी घ्या. सपोज वी हॅव दिस टाईप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. सपोज वी हॅव, मी म्हणलं इथं तुमचा डबल बॉन्ड आहे. मग आता इथं जर डबल बॉन्ड असेल तर प्रायोरिटीच्या नुसार तुम्हाला डबल बॉन्डला प्रायोरिटी द्यावंच लागेल ना. 1 2 3 4 5. सेकंडला कोण आहे? इथिल ग्रुप आहे, म्हणून द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 2 इथाइल. आलं लक्षात तुमच्या? नेम ऑफ द कंपाऊंड इज व्हॉट? 2 इथाइल. देन फायनली 2 इथाइल पेंट किती इन? 1 इन ना. डबल बॉन्ड पहिल्या कार्बनला आहे, म्हणून द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 2 इथाइल पेंट 1 इन. सपोज फॉर एक्झाम्पल वी हॅव सच टाईप ऑफ सायक्लिक कंपाऊंड विथ. आता तुम्हाला कुठलंही जरी नाव आलं ना तर तुम्हाला ते आलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही कंपाऊंडला मी जर म्हणलं तुम्हाला, समजा इथं तुम्ही CN लिहा. मग CN म्हणलं की दिस कार्बन वी कांट काउंट इन द पॅरेंट चेन. मग सरळ झालं सायक्लोहेक्झेन कार्बोनायट्राइल. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? नेम ऑफ दिस कंपाऊंड इज cyclohexane कार्बोनायट्राइल. द नेम ऑफ दिस कंपाऊंड बिकम सायक्लोहेक्झेन कार्बोनायट्राइल. किती जरी तुम्हाला एखादं नाव किचकट असेल, काही जरी असेल तुम्हाला, तरी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, यात काही शंका नाही. सपोज फॉर एक्झाम्पल आपण आणखी थोडं समोर जाऊ. हे सगळं लिहून घेताय ना तुम्ही? सगळं वहीमध्ये तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये असलं पाहिजे. आणि फायनली इफ यू वॉन्ट टू कन्सिडर सम अनादर नेम ऑफ दिस कंपाऊंड. समजा माझ्याकडे असा कंपाऊंड आहे, इथं काहीतरी सायक्लोप्रोपेन रिंग आहे, इथं एक मिथिल ग्रुप आहे, इथं काहीतरी असा CH3 ग्रुप आहे, पुन्हा इथे काहीतरी डबल बॉन्ड O आहे, पुन्हा इथे काहीतरी CHO ग्रुप आहे, पुन्हा इथे काहीतरी C
डबल बॉन्ड O, इथं आहे तुमचा NH2. आता मला सांगा मल्टी फंक्शनल काय काय फरक पडतो मला सांगा. हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो अमाइड आहे, दिस इज अल्डिहाइड, दिस इज कीटोन अँड दिस इज सबस्टिट्यूएंट, रिमेनिंग ऑल आर सबस्टिट्यूएंट. मग याचं तुम्हाला सफिक्स वापरावं लागेल, याचं तुम्हाला सफिक्स वापरावं लागेल आणि ह्या सगळ्यांचं तुम्हाला प्रिफिक्स वापरावं लागेल. आता नंबरिंग काय करणार तुम्ही 1 2 3 4 5 6 7. आता मला सांगा सगळ्यांच्या सफिक्सनुसार आता याचं काय होईल तुम्हाला, याचं प्रोपिल होईल सायक्लोप्रोपिल, प्रोपिलचं P, मिथिलचं M, ऑक्सचं O, फॉर्मिलचं CHO. हे तुम्हाला सिस्टमॅटिक बघून घ्या. नाव काय असेल याचं 2 फॉर्मिल. ओके 2 फॉर्मिल. नंतर घ्या 4 मिथाईल. ठीक आहे 4 मिथाईल. नंतर 3 ऑक्सो. करेक्ट 3 ऑक्सो का तर तो PC मध्ये आहे. आता मेन चेनचं 5 पुन्हा तुम्हाला ब्रॅकेट करावं लागेल का तर इथं पुन्हा सबस्टिट्यूएंट आहे ना 1 2 3. मग 1 2 3 म्हणजे काय झालं 5ला काय झालं 2,3 डायमिथाईल. येस ऑर नो 2,3 डायमिथाईल. आणि लगेच पुढे लिहावं लागेल तुम्हाला सायक्लोप्रोपाईल. राईट 2,3 डायमिथाईल आणि पुढे काय सायक्लोप्रोपाईल. मग आता मला सांगा एकूण 7 कारण आहेत म्हणून हेप्टॅनामाइड. हेप्टॅना काय माइड. अमाइड तुम्हाला माहिती आहे अमाइड याचा सफिक्स आहे. हेप्ट हे याचा रूट वर्ड आहे. एन ही याचं प्रायमरी सफिक्स आहे. प्रायमरी सफिक्स आलं लक्षात तुमचं हेप्टॅनामाइड. म्हणून एखाद्या कंपाऊंडचं जर तुम्हाला नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर नॉमेनक्लेचर सिस्टम ऑफ एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड बिकम व्हेरी मच सिम्पल. ॲज पर माय आयडिया, ॲज पर माय कन्सिडरेशन, you don't have any problem in the nomenclature system. Dear student, today I conclude this phenomenon. What is the nomenclature of organic compound by considering this concept. Till now we have discussed most of the things related with this topic. I will give you some brief information related with this topic. In short, this is the last videos related with the nomenclature topic. You know, in introduction we are completed so many things, Berzelius, Fowler, all these things in introductory part of the organic chemistry. Later on we started the classification of organic compound on the basis of structure and classification of organic compound on the basis of functional group. Finally we start the nomenclature system. You know very well in nomenclature system we have a major 2 types, that is common system and IUPAC system. You know in common system N, ISO, NEO as well as the common system again we have a two systems, system 1, system 2. What is the difference between system 1 and system 2? In system 1 we are discussed that functional group which depends on the hydrocarbon derivative. Yes or no? म्हणजे आपण ते फंक्शनल ग्रुप बघितले जे हायड्रोकार्बन डेरिव्हेटिव्हवर डिपेंड करतात आणि सिस्टम 2 मध्ये आपण ते फंक्शनल ग्रुप बघितले विच डज नॉट डिपेंड्स ऑन द हायड्रोकार्बन डेरिव्हेटिव्ह. मग तुम्हाला माहित आहे त्याचं कसं नाव दिलं पाहिजे, विच आर द फॉर्मॅट रिक्वायर्ड टू डिसाइड द नेम ऑफ दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड. ह्या सगळ्या गोष्टी आपण अतिशय व्यवस्थित बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं nomenclature of IUPAC nomenclature of organic compound. You know very well in IUPAC nomenclature we are completed so many things, that is IUPAC nomenclature. First we discussed the 2 important rule, that is selection of parent chain and the numbering in the selected parent chain. मी त्याच्यात पण तुम्हाला कसं केलं पाहिजे, हाऊ टू सिलेक्ट द पॅरेंट चेन, ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. नंतर मी तुम्हाला व्हॉट इज द एक तुम्हाला फॉर्मॅट दिला IUPAC nomenclature. You don't forget that format. The IUPAC nomenclature start from secondary prefix, then primary prefix, then word root, then primary suffix and then finally secondary suffix. कशाला काय म्हणतात ते तुम्हाला माहित आहे. What is the prefix of particular substituent, what is the suffix of particular functional group, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता आपण नॉमेनक्लेचर हा टॉपिक संपवलेला आहे. आय होप तुम्ही चांगलं वाचाल, परीक्षेमधला कुठलाच प्रश्न तुमचा चुकणार नाही, जेणेकरून तुम्हाला कधी अडचण येणार नाही. मी तुम्हाला nomenclature कधी चुकू नये. Then I will give you the best wishes to you and finally thank you. Next lecture we start the next topic, that is isomerism. Thank you very much.